नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत 29 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या अपडेटमध्ये पहिल्या लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण योजनेची एकूण प्रगती, जिल्हानिहाय आकडेवारी तसेच मराठवाड्यातील तक्रारी आणि सरकारची महत्त्वाची सूचना याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर वळालो, ओके, तर आता राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पहिल्या लाभार्थी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पुढील कर्जमाफी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। ओके, आता जे आधार प्रमाणीकरण आहे ते नक्की कसे करायचे, तर लाभार्थी मंडळींनो, आपले आधार कार्ड किंवा लाभार्थी यादीतील युनिक ID घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर तुम्ही जावा। तेथे आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया तुमची सुरू केली जाईल। ओके, आता जर आपण आकडेवारी जर बघितली, ओके, तर आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांनी नक्की ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सुमारे 3,96,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण जे आहे ते पूर्ण केलेले आहे। ओके, तसेच ॲग्रिस्टॅक फार्मर ID जी आहे ती अनिवार्य आहे। आता सरकारने पुन्हा स्पष्ट केलेले आहे की कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर ID असणे बंधनकारक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही आहे त्यांनी प्रथम त्याची नोंदणी करून घ्यावी। ओके, तसेच आता व्याजाबाबत, ओके, आणखीन एक अपडेट आलेली आहे। आता पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल। कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होईपर्यंत थकीत पीक कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासासुद्धा मिळणार आहे। ओके, आता योजनेची जर आपण महत्त्वाची आकडेवारी बघितली तर या योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे। यासाठी राज्य सरकारने सुमारे 40,980 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। ओके, तसेच पहिल्या टप्प्यातील लाभार्थी जर बघितले तर आपण सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे 16,96,000 शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे। या टप्प्यामध्ये सुमारे 13,600 कोटी रुपयांची कर्जमाफी जी आहे ती केली जाणार आहे। ओके, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जर एक अपडेट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1,80,000हून अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 1,632 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। ओके, आता जिल्ह्यातील बँकनिहाय लाभार्थी जी संख्या आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे। ती जर आपण बघितली तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCCB 56,013 खाती आहेत तिथे। महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 35,676 खाती आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 31,515 खाती आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 26,702 खाती आहेत। अशी जिल्ह्यातील बँकनिहाय लाभार्थी संख्या आहे। ओके, आता मराठवाड्यातील तक्रारींवर सरकारची एक भूमिका आलेली आहे। ओके, ती जर अपडेट आपण इथे बघितली तर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी योजनेतील विसंगतीबाबत तक्रार केल्याची माहिती दिलेली आहे। आता त्यातल्या ज्या मुख्य अडचणी होत्या तर त्या आहेत लाभार्थी यादी, eKYC पोर्टल आणि बँक नोंदी यामधील कर्जमाफीच्या रकमांमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। ओके, तसे आता सरकारचे आश्वासन आलेले आहे की सरकारने आता स्पष्ट केलेले आहे की या सर्व त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येतील। जर नाव, आधार क्रमांक किंवा बँक खात्याच्या माहितीत चूक असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी असे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे। ओके, तसेच आता अजून एक सूचना आहे, ओके, शेतकरी मंडळींसाठी, ती म्हणजेच की राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील पात्र लाभार्थ्यांची कर्जमाफी प्रक्रिया 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। त्यानंतर राष्ट्रीयकृत आणि इतर व्यावसायिक बँकातील पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे। तर शेतकरी मंडळींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत 29 जुलै 2026 पर्यंतच्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या। व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी, सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।